नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू, स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. 26 एप्रिल 2025 वार आहे शनिवार, या दिवशी आहे स्वामी पुण्यतिथी. तर आपण जसं स्वामी प्रकट दिनानिमित्त काही आपण सेवा केल्या होत्या, तशाच सेवा आपल्याला यावेळेस सुद्धा करायची स्वामी पुण्यतिथी निमित्त. खरं तर पुण्यतिथी हा शब्द उच्चारणं बघा म्हणजे एक मुळात चुकीचं आहे, कारण की त्या दिवशी आहे ना स्वामींनी आपलं अवतार कार्य संपवलं होतं आणि आजही त्यांची हम गयानही जिंदा आहे, त्याची प्रचिती आपल्याला ते देत आहेत. स्वामी महाराज आपल्याला सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ठामपणे आपल्या पाठीशी आहेत. असा एकही भक्त नसेल की त्याला स्वामी महाराजांची प्रचिती आली नाही, त्यांना एकही अनुभव आला नाही, असा एकही भक्त नसेल. कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांना कायम अनुभव छोटा का होईना मोठा का होईना देतच असतात. आणि तसंच आजही स्वामी महाराज आपल्या भक्तांसाठी संकटामध्ये धावून येतातच. पण जर भक्ती मनापासून जर केली ना, तर आपल्याला स्वामींचा धावा सुद्धा करायची गरज पडत नाही, कारण की स्वामी महाराजांना आपल्या भक्तांसाठी स्वतः धावून येत असतात. फक्त आपण त्यांची सेवा नामस्मरण केलं पाहिजे आपल्या यथाशक्तीनुसार. तुम्ही कोणत्याही संकटामध्ये असू द्या, दुःखात असू द्या, सुखात असू द्या, तरी ते तुमच्याजवळ येतात, ते स्वतः धावून येत असतात. तर संकटकाळी आपल्याला ही मदत करतातच स्वामी महाराज. पण बघा कोणाच्या मार्फत सुद्धा ते आपल्याला मदत करायला येत असतात. स्वामी आजही निर्गुण रूपात आपल्यासोबत आहेत, आपल्या समोरच आहेत, पण ते आपल्याला दिसत नसतं. त्यांचं प्रत्येक भक्तांवर येणं बारीक लक्ष असतं की कोणता भक्त काय करतोय. तर स्वामी आपल्या भक्तांचे कर्म बघत असतात की कोणता भक्त किती चांगले कर्म करतोय, कोणता भक्त किती वाईट कर्म करतोय, आणि त्या कर्मानुसार आपल्या सगळ्यांना फळ ते प्राप्त होत असतं. तर आपण जर मनापासून श्रद्धेने जर सेवा केली स्वामी महाराजांची, तर बघा नक्कीच आपल्याला त्या सेवेचं फळ भेटतं. तर आता सर्वात महत्त्वाचं आपण जाणून घेऊया की 26 एप्रिलला आहे स्वामी पुण्यतिथी. तर त्यानिमित्त आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे. तर बघा तर आता स्वामी प्रकट दिन होतं 31 मार्चला. तर त्यावेळेस आपण कशी सेवा केली स्वामी महाराजांची, आपण संपूर्ण आपल्या यथाशक्तीनुसार सगळ्या स्वामी भक्तांनी सेवा केली आहे, तशीच आपल्याला सेम सेवा आता करायची आहे. आता स्वामी प्रकट दिन किंवा स्वामी पुण्यतिथी किंवा दत्त जयंती म्हणजे असे काही विशेष दिन असतात ना, तर ते फक्त निमित्त असतं. पण बघा आपण जेवढी जास्त सेवा करतो आपल्या स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची, कोणत्याही आपण देवतांची सेवा करतो, त्यावेळेस आपल्याला त्या सेवेचं फळ हे जास्त पटीने भेटत असतं. पण आता बघा आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मी खूप सेवा करते तरी मला सेवेचं फळ भेटत नाही. पण कसं असतं ना बघा, ज्यावेळेस योग्य वेळ येते, योग्य दिवस असतो ना, त्यावेळेस आपल्याला त्या सेवेचं फळ भेटत असतं. उशिरा का होईना पण ते भेटतं म्हणजे भेटतंच. कारण आपण कोणतीही जरी सेवा केली तर स्वामी महाराज त्यांच्याकडे काही ठेवत नाही आपलं, ते सगळं आपल्याला व्याजासकट परत देत असतात. साधा आपण नमस्कार जरी केला किंवा कोणती तुम्ही मंत्रजप केले किंवा काही केलं, तुम्ही कोणतीही सेवा केली तरी ते तुम्हाला परत देणार. आपली सेवा केलेली ते त्यांच्याजवळ काहीच ठेवत नाही असं असतं. फक्त आपलं सेवेमध्ये सातत्य असणं तितकंच महत्त्वाचं असतं. आपला विश्वास हा ठाम पाहिजे की स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत, माझी इच्छाही पूर्ण करणार, मला माहीत आहे. त्यावेळेस आपण यांना सेवा करतो, छोटी सेवा करतो किंवा मोठी सेवा करतो, पण त्यावेळेस बघा फक्त ती सेवा आपण आपल्या मनापासून केली पाहिजे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये बघा असंच कोणी येत नाही, तर ते स्वतः स्वामी ठरवतात की कोणत्या भक्ताला माझ्या सेवेमध्ये आणायचं आहे आणि कोणत्या नाही. तर आपलं खूप नशीब चांगलं आहे, आपण भाग्यवान आहोत की आपण स्वामी सेवेमध्ये आहोत, कारण स्वामी महाराजांनी स्वतः आपल्याला निवडलं आहे सेवेसाठी. बघा म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही सेवा करा, अजिबात तुमच्या मनामध्ये शंका असं काही आणू नका. स्वामी स्वतः ठरवतात, कारण आपली सुद्धा इच्छा पाहिजे आणि स्वामी महाराजांची सुद्धा इच्छा असते, त्यावेळेसच आपण त्या सेवेमध्ये येत असतो. कारण तर आता आपण सेवा बघूया की सेवा आपल्याला काय करायची. आता सेवा कोणती करायची, काय करायची तुम्हाला सगळं माहीत आहे, तरी मी तुम्हाला सांगते परत एकदा. जशी आपण स्वामी प्रकट दिनाला सेवा केली तशीच आपल्याला आता करायची आहे. म्हणजे काय, तर आपल्याला पारायण करायचं आहे. स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला स्वामी चरितसारामृत त्या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. तर हे पारायण तुम्ही किती करायचं आहे, तर बघा 21 दिवसांचं करू शकता, 21 पारायण करू शकता, किंवा तुम्ही 11 करू शकता, किंवा तुम्ही 7 करू शकता, किंवा तुम्ही 51 दिवसांचं करू शकता, 108 दिवसांचं करू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं चांगलं आहे. तर आपण ज्यावेळेस कोणती सेवा करतो तर ती सेवा आपल्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये कामी येते, हे याचं कारण असतं. त्यामुळे बघा सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ज्यांना स्वामी प्रकट दिनानिमित्त शक्य झालं नाही सेवा करणं, त्यांनी आतासुद्धा तुम्ही करू शकता. आता कोणाचे मासिक धर्म असेल, कोणाला सुतक विटाळ असेल, काय प्रॉब्लेम असेल, काही आपले प्रॉब्लेम असतात, तर तुम्ही आतासुद्धा करू शकता. स्वामी प्रकट दिनानिमित्त मी तुम्हाला सगळे व्हिडिओ शेअर केले होते की काय सेवा करायची आहे, तीच सेवा आपल्याला डबल आता करायची आहे. तर ज्यांना शक्य झालं नाही स्वामी प्रकट दिनाला, त्यांनी आता जरी केली तरी चालेल, आणि ज्यांनी सेवा आधी केली आहे त्यांनी आता परत केली
तरी चालेल, अतिशय उत्तमच आहे। तर आपल्याला स्वामी चरितामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे, लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतरच आपल्याला तारक मंत्र, तर तारक मंत्र स्वामी महाराजांनी आपल्याला अनमोल अशी भेट दिलेली आहे तारक मंत्र। तर तारक मंत्राचं तुम्ही अनुष्ठानसुद्धा करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार। तर तुम्ही दररोज 11 वेळा बोलू शकता, किंवा तुम्ही 21 वेळासुद्धा बोलू शकता, किंवा तुम्ही 51 वेळा बोला, 160 वेळा बोला, तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही अनुष्ठान तारक मंत्राचं करू शकता। दररोज जरी तुम्ही समजा आता 21 दिवस 21 वेळा बोलले तरी चालेल, 11 दिवस फक्त जर बोलले 11 वेळा बोलायचं दररोज तरी चालेल। स्वामी चरितामृत ग्रंथाचं पारायण आपल्याला कसं करायचं असतं कसं नाही, तर या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही चेक करा व्हिडिओ जर तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही नवीन असाल तर, म्हणून सांगते। तर बघा, तुम्हाला आहे ना अशी कधी भीती वाटत असेल, किंवा असं तुम्हाला म्हणजे असं खूप असं डिप्रेशनमध्ये तुम्ही गेले आहात, किंवा तुमची चिडचिड होते तुमची, तुम्हाला काय करावं कळत नाही, तुम्ही आजारी आहात, सगळ्या याच्यावर तुम्ही तारक मंत्र बोलू शकता। ज्यावेळेस आपण तारक मंत्र बोलतो त्यावेळेस आपली मनातली जी काही भीती असते ना ती लगेच दूर होते। तारक मंत्रामुळे आपल्यामध्ये एक बळ येते, एक शक्ती येते, असं असतं। त्यामुळे तुम्हाला सांगते, तारक मंत्र अतिशय खूप महत्त्वाचं आहे, खूप शक्ती आहे तारक मंत्रामध्ये। आणि जरी नाही शक्य झालं ना दररोज 11 वेळा बोलायला, 21 वेळा नाही शक्य झालं तर फक्त दररोज एकदा बोला। तर जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघाल ना तेव्हापासून लगेच सुरुवात करा, कारण कसं 21 दिवस तुम्हाला जर पारायण करायचं असेल स्वामी चरितामृत ग्रंथाचं तर लगेच तुम्ही सुरुवात करू शकता। तर आता तारक मंत्र कोणता आहे कसा आहे तुम्हाला तर माहीत आहे, काही वेळ लागत नाही जास्त बोलायला, फक्त 1-2 मिनटं लागतात बोलायला तारक मंत्र। फक्त तारक मंत्र ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुम्हाला 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, आणि तुम्हाला एका ग्लासामध्ये किंवा तुम्हाला एका पेल्यामध्ये असं थोडंसं पाणी घ्यायचं आहे, आणि तुम्हाला उजवा हात असं ठेवायचा आहे एका ग्लासावर किंवा पेल्यावर असं ठेवायचं आहे, आणि तुम्ही तारक मंत्र बोलायचं आहे। तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जितका वेळ बोलणार आहात तारक मंत्र तोपर्यंत तुम्हाला असा हात ठेवायचा आहे याच्यावर, ग्लासावर किंवा पेल्यावर, तुम्ही जे काही घ्याल असा हात तुम्ही ठेवायचा आहे, आणि तारक मंत्र तुम्हाला बोलायचं आहे। आणि तारक मंत्र बोलल्याच्या नंतर जी काही उदी पडणार आहे अगरबत्तीची, ती उदी तुम्हाला त्या पाण्यामध्ये तीर्थामध्ये टाकायचं आहे, आणि ते पाणी तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे। तर ज्यावेळेस आपल्याला तारक मंत्र बोलायचं असतो त्यावेळेस आपण पाणी घेतो ना, तर ते पाणी नंतर तारक मंत्र बोलल्याच्या नंतर ते पाणी नाही राहत, त्याचं तीर्थ बनतं, अमृत बनतं। आणि हे ज्यावेळेस तुम्ही अमृत प्याल त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, काय रिझल्ट येतो, तुम्ही स्वतः अनुभव घ्या। म्हणून तुम्हाला सांगते, जर तुम्ही कधी बोलत नसाल तर बोलायला सुरुवात करा। तर आता स्वामी पुण्यतिथी आहे, तर त्यानिमित्त तुम्हाला जितक्या वेळा बोलायचं आहे तितक्या वेळा तुम्ही अनुष्ठान करू शकता तारक मंत्राचं। तर स्वामी महाराजांच्या हातामध्येच आहे आपला जन्म मृत्यू, सगळं काही त्यांच्या हातामध्ये, आपण काहीच नाही, आपण फक्त शून्य आहोत। सगळं करून घ्यायचं असतं, ते बरोबर आपल्याकडनं करून घेत असतात, असं असतं बघा। तर ज्यावेळेस आपण तारक मंत्र बोलायला सुरुवात करतो ना, दररोज जरी आपण एकदा जरी बोललो तरी आपलं दिवसभर पूर्ण संरक्षण होत असतं। स्वामी महाराज स्वतः आपलं संरक्षण करत असतात। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा आपलं जपसुद्धा करू शकता, नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा तुम्ही जपसुद्धा करू शकता। आपल्या या श्री स्वामी समर्थ मंत्रामध्ये अतिशय खूप प्रचंड ताकद आहे, खूप आपल्याला अशी आपल्यामध्ये एक शक्ती येते। नामजप कसा करायचा, तर बघा तुम्ही 11 माळी जप करू शकता, किंवा 21 करू शकता, 51, 108 तुमच्या यथाशक्तीनुसार। आणि जरी नाही शक्य झाले 11 माळी तर निदान तुम्ही 1 माळ तरी करा, 3 करा, 5 करा, 7 करा, असं केलं तरी चालेल, पण करा ते महत्त्वाचं। आणि स्वामींचं आपण नामस्मरण कधीही कुठेही करू शकतो, त्याला काही बंधन नाही, काही नियम नाही, आपण कधीही कुठेही सहज करू शकतो। तुम्ही चालता बोलता उठता बसता कधीही करू शकता, घरात काम करताय किंवा तुम्ही जॉबला आहात किंवा तुम्ही प्रवास करताय तरी तुम्ही बोलू शकता, कारण की जिथे जिथे स्वामींचं नाम आहे ना तिथे कधीच संकट येत नाही, लक्षात घ्या। आणि त्याच घरामध्ये ना स्वामी नेहमी वास करत असतात, त्यांचा सहवास असतो त्या घरामध्ये, कारण की स्वामी महाराज नेहमी बोलायचे की जो माझा नामजप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल। त्यामुळे बघा नामस्मरणामध्ये अतिशय खूप प्रचंड अशी ताकद आहे। ज्यांना कोणतीही सेवा करणं शक्य नाही ना त्यांनी फक्त दिवसभर जरी अखंड नामस्मरण केलं ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तरी चालेल। आपण ज्यावेळेस यांना सेवा करतो कोणतीही त्यावेळेस आपली बघा आपल्याला करायची असते, आपण तेवढीच करतो, आपण जास्त करतो का नाही करत, पण आपण ती केली पाहिजे। कारण आपण ज्यावेळेस परमेश्वराकडे आपण आपल्या स्वामींजवळ काही मागतो, आपण खूप काही मागतो, आणि आपल्याला ज्यावेळेस सेवा करायची असते तर त्यावेळेस आपण कंटाळतो, आळस करतो, असं असतं। त्यामुळे बघा परमेश्वराला सुद्धा आपल्या स्वामींना सुद्धा वेळ पाहिजे आपल्याकडनं, आणि तोच आपण वेळ त्यांना देणं तितकंच महत्त्वाचं आहे। बघा गुरुचरित्र पारायणसुद्धा आपल्याला करायचं आहे, स्वामी पुण्यतिथी आहे 26 एप्रिलला, तर त्यामुळे आपल्याला पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं, लक्षात घ्या। तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ येतील लवकरच। आता स्वामी प्रकट दिनाला आता बऱ्याच जणांनी पारायण केलं, कोणी नाही केलं गुरुचरित्राचं, आता मी सुद्धा केलं नाही कारण मला सुद्धा वेळ भेटला नाही।
तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला सेवा अशी कोणती करायची आहे. तर ही सेवा तुम्ही सगळी करायची आहे आणि अजून एक तुम्हाला सेवा त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. ती सेवा अशी आहे, ती म्हणजे स्वामी समर्थ अष्टक. तुम्हाला माहिती आहे ते कोणतं आहे, कसं आहे. तर माहीत नसेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला स्वामी समर्थ अष्टक लिहून देते. तर स्वामी समर्थ अष्टकसुद्धा तुम्ही पठण करू शकता. आता तुम्हाला माहीतच असणार आहे की स्वामी समर्थ अष्टक बोलायला फक्त एक ते 2 मिनटं लागतात, काही वेळ लागत नाही जास्त. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही बोलू शकता. तुम्ही 11 वेळा बोलू शकता, 21 वेळा बोलू शकता, 51 वेळा बोलू शकता, 108 वेळा बोलू शकता, किंवा जरी तुम्ही दररोज एकदा जरी बोलले किंवा 3दा 5दा 7दा बोलले तरी चालणारं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ बोलायचे तेवढं तुम्ही बोलू शकता. तर आता मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहेत तर ते तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. आणि बघा, मासिक धर्म जर असेल तर तुम्हाला या सेवा काही करता येणार नाही. फक्त मासिक धर्म ज्यावेळेस तुमचा येणार आहे त्यावेळेस तुम्ही 4-5 दिवस ते स्किप करायचे आणि परत तुम्ही कंटिन्यू पुढं करायचे. असं केलं तरी चालेल. फक्त गुरुक्षेत्र आपलं पारायण असतं त्यावेळेस आपल्याला नियम अटी भरपूर असे पाळावे लागतात. पण स्वामी चरित्रामृत असं आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस आपल्याला नियम अटी वगैरे त्याचं काही जास्त नसतं. फक्त आपल्याला पारायण वर्ज्य करायचं आहे, कोणाच्या घरी आपल्याला खायचं नाही आहे, अन्न ग्रहण करायचं नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मांसाहार मद्यपान वर्ज्य करायचं आहे. सेवा आहे चालू तोपर्यंत तरी मांसाहार तुम्ही वर्ज्य करावं असं मी तुम्हाला अवश्य सांगेल. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला सगळे नियम पाळावे लागतील. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार नसाल, फक्त आपल्या स्वामी महाराजांसाठी सेवा करणार असाल तर नक्की तुम्ही नियम नाही पाळले तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, काळे कपडे घालून तुम्हाला सेवेला बसायचं नाही. सेवा करायच्या वेळेस काळे कपडे वर्ज्य करायचे, दुसरे तुम्ही कोणत्याही कलरचे घालू शकता, एवढं लक्षात घ्या. तर आता तुम्हाला समजलं असेल की अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत तर तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. आणि बघा, सेवेमध्ये खूप मोठी ताकद आहे. कारण ज्यावेळेस बघा आपलं संकट येतं, आपण आता संसारिक माणसं आहोत तर बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे आपल्याला बघा सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, सेवा करायला चुकवू नका. आणि जर तुमच्या काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.